फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। हम सब का है जो रखवाला, उसे उसने ही भेजा है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आता ही आता है, वह आता ही आता है। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। छा जाती है घबराहट, वह आता ही आता है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी करे वो हिफाजत, कभी करे वो सफाई। वह आता ही आता है, वह आता ही आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर।
देता है हमको दुहाई, बन के माँ बाप का साया, भगाए डर की वो छाया। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आज भी आता है, वह आता ही आता है, वह आज भी आता है, वह आता ही आता है। श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. कर्माचा सिद्धांत. प्रत्येक आठवड्यात गुरुवारी आपण इतक्या आतुरतेने या प्रवचनाची वाट पाहता. कर्म आपण नेहमीच करतो. कर्माला गत्यंतर नाही. कर्म हे सतत आपल्याला करत राहावं लागतं. आपण म्हणतो काही करत नाही असं बसलो आहोत. ते बसणं सुद्धा, शांत बसणं सुद्धा हे एक प्रकारे कर्मच होऊन बसतं. तर या कर्माचा काय सिद्धांत आहे हे आपण गेले चक्क 9 आठवडे आणि हा आजचा 10वा आठवडा आहे, 10वा गुरुवार. तर सद्गुरु भक्त हो, या कर्माच्या सिद्धांतामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण जाणून घेतल्या. पण नेहमी आपल्याला एक प्रश्न पडतो की आपण कुंडली पाहतो, म्हणजे जन्मपत्रिका, त्यात ग्रह नक्षत्र तारे हे सगळे असतात असं म्हटलं जातं. आपल्याला बहुतांशी, काही लोकांना याच्यावर विश्वास नसतो, काही लोकांना प्रचंड विश्वास असतो. पण विश्वास असणं आणि नसणं याही पेक्षा प्रश्न असा असतो की हे ग्रह नक्षत्र प्रारब्ध भोगण्यात काय मदत करतात आणि त्यांचा त्यात काय रोल आहे. आज आपण हे जाणून घेऊया, कारण हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात आहेच की ग्रह नक्षत्र तारे, ही जी कुंडली, जन्मपत्रिका, जन्मवेळ, जन्मतारीख, हे सगळं काही आपल्याला काय सुचवतात आणि प्रारब्धाचा या सर्व गोष्टींशी काय संबंध आहे. तर ग्रह नक्षत्र प्रारब्ध भोगण्यात काय मदत करतात. माणसाचे जसे प्रारब्ध असेल त्या अनुसार त्याच्या जन्मांच्या वेळी ग्रह नक्षत्रांची स्थिती असते आणि त्याच्या जीवनकाळ दरम्यान शुभ अथवा अशुभ प्रारब्ध भोगण्यासाठी तदनुरूप ग्रह नक्षत्रांची गती असते. प्रारब्ध भोगण्यासाठी आवश्यक असलेल्या, म्हणजे माणसाचं जसं प्रारब्ध असतं ना, त्या प्रारब्धाच्या अनुसार त्याच्या जन्माच्या वेळी हे ग्रह नक्षत्रांची, या ग्रह नक्षत्रांची स्थिती असते आणि त्याच्या संपूर्ण जीवन काळातल्या त्या दरम्यान, जीवनकाळ दरम्यान शुभ अथवा अशुभ हे प्रारब्ध भोगण्यासाठी अनुरूप ग्रह नक्षत्रांची गती असते. गती असते म्हणजे काय, तर हे ग्रह नक्षत्र ही सगळे आपलं काम करतायत ब्रह्मांडात. ते भ्रमण चालू आहे त्यांचं. तर पृथ्वीवर आपण जन्म घेतलेला आहे. पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर पृथ्वीच्या पूर्ण आतमध्ये पृथ्वी ही पंचमहाभूतांनी बनलेली आहे. अनेक खजीन, म्हणजे द्रव्य वगैरे याने ती बनलेली आहे. मग त्यात पाणी आहे, वायू आहे, सर्व काही त्यात आहे. पंचतत्व म्हटलंय. मग हे ग्रह काय आहेत, तर प्रत्येक ग्रहामध्ये एक एक विशिष्ट अशी शक्ती आहे आणि त्या ग्रहावर सुद्धा काही खजिने आहेत. खजिन म्हणजे आपण ज्याला द्रव्य म्हणतो, की त्या प्रकारची द्रव्य प्रत्येक. आता मंगळ ग्रह आहे, मंगळावर अमुक प्रकारचे घटक सापडतात, बुधावर अमुक प्रकारचे, आणि ते घटक प्रत्येकाच्या जीवनावर किंवा प्रत्येक प्राणी मात्रावर
परिणाम करत असतात. म्हणजे मंगळ ग्रह आहे, मंगळ ग्रहाचा जो मूळ मंगळ ग्रहाचं तत्व आहे ते लहरी ज्या आहेत त्या लहरींवर कंट्रोल करणं. म्हणजे आपल्या मनात सुद्धा लहरी असतात, आपल्या आतमध्ये लहरी असतात, आपल्या सभोवताली ज्या लहरी असतात ज्याला आपण वेव्ज म्हणतो, या वेव्जवर कंट्रोल करण्याचं काम मंगळ ग्रह करतो. त्याच्यावर जो अंश आहे त्या अंशानुसार आपल्यावर ते परिणाम होतात. मग आपण म्हणतो की आपल्या कुंडलीमध्ये मंगळ कडक आहे किंवा मंगळ सौम्य आहे किंवा मंगळ नाही. म्हणजे काय? तर आपल्या प्रारब्ध भोगानुसार आपल्या कुंडलीमध्ये या सगळ्या ग्रहांची स्थिती नक्की झालेली असते. पृथ्वीपासून अमुक एक ग्रह, म्हणजे आता आपण मंगळाचं उदाहरण घेतोय, मंगळ ग्रह किती अंतरावर आहे, लांब आहे, जवळ आहे की कक्षेच्या पूर्ण बाहेर आहे. कक्षेच्या पूर्ण बाहेर असताना ज्या जातकाचा पृथ्वी तलावर जन्म होतो त्याच्या कुंडलीमध्ये त्याच्या जन्मपत्रिकेमध्ये मंगळ दाखवत नाही. सरळ साध्या सोप्या पद्धतीने मी समजवण्याचा प्रयत्न करतोय. मग मंगळ पृथ्वीच्या कक्षेच्या थोडा जवळ असेल तर बरोबर त्या जातकाची स्थिती असते, त्या ग्रहांची ती स्थिती कशानुरूप असते? आपल्या प्रारब्धानुसार. तर हा मंगळ सौम्य दाखवला जाईल आणि खूप जवळ असेल कक्षेच्या पृथ्वीच्या तर कडक मंगळ. पृथ्वी ही स्वतःभोवती फिरताना सूर्यमालेमध्ये फिरत आहे, त्याचबरोबर अनेक ग्रह पण आपापल्या गतीने फिरत आहेत. मग अशी स्थिती येते, जसं पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्य आहे समोर, सूर्याभोवती फिरताना स्वतःभोवती पण फिरते, मग दिवस आणि रात्र होते. तसंच हे सगळे ग्रह फिरत असताना या ग्रहांचा परिणाम होत असतो. पण ते ग्रह आपापल्या कक्षेत फिरत असताना पृथ्वीपासून कधी जवळ तर कधी लांब तर कधी पूर्णपणे कक्षेच्या लांब बाहेर निघून गेलेले असतात. मग पृथ्वीवर जे जातक जन्माला येतात, जे जीव जन्माला येतात, त्यांच्यावर त्या ग्रहाचा तितका परिणाम कमी जास्त असू शकतो किंवा अगदीच नसू शकतो. हे तत्व ज्याला कळलं, हे तंत्र ज्याला कळलं, हे गमक ज्याला कळलं, त्याला हे समजून घेण्यास सोपं होईल. मग अशा स्थितीच्या वेळेला जन्म होतो, मंगळ काय करतो? विचारांची उलाढाल करतो. विचार म्हणजे लहरी, मनातले विचार, ज्या विचारांच्या लहरी आहेत त्याच्यावर परिणाम करतो. बहुतांशी कडक मंगळ असलेली जी जातक असतात ते बहुतांशी म्हणतोय, नेहमीच असतात असं नाही, पण हे तापट असतात, रागिष्ट असतात. मग अशा वेळेला होतं काय की आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात जरा काही जर झालं तरी हे स्फोटकासारखी वागतात, पटकन राग येतो. मग सौम्य मंगळाचे असतील तर त्यांना राग येतो आणि तितक्या लवकर शांत होतो. पण कडक मंगळाचे जे जातक असतात त्यांना जास्त प्रमाणात राग येतो आणि तो ते मनात धरून ठेवतील किंवा तो लवकरात लवकर उतरत नाहीत. पण राग, आपण याच्यावर पण या प्रवचनाच्या दरम्यान शिकलो की राग सुद्धा अति आल्याने आपलंच नुकसान होतं. आपण त्या रागाच्या भरात जी क्रिया करतो, जे कर्म करतो, त्याची त्याच पद्धतीची तीव्र किंवा कमी जास्त प्रमाणात तीव्र फळं आपल्याला भोगायला लागतात. मग हा मंगळ जो आहे, हा उदाहरणार्थ आपण घेतला तर संचितात असल्याप्रमाणे, पूर्वसंचितात असल्याप्रमाणे प्रारब्ध तयार झालं आणि जातकाचा जन्म झाल्यानंतर त्याला जर खूप कष्टप्रद आयुष्य जगायचं असेल तर त्या ग्रहांची स्थिती त्याचप्रमाणे असणार. इथे तेच सांगितले, माणसाचे जसे प्रारब्ध असेल त्यानुसार त्याच्या जन्माच्या वेळी ग्रह नक्षत्रांची स्थिती असते आणि त्याच्या जीवनकाळ दरम्यान शुभ अथवा अशुभ प्रारब्ध भोगण्यासाठी तदनुरूप ग्रह नक्षत्रांची गती असते. याचा अभ्यास करून एखाद्या माणसाच्या जीवनातला अनुकूल व प्रतिकूल काल कोणता हे जर ज्योतिषी खरोखर तज्ञ आणि प्रामाणिक असेल तर कदाचित वर्तवू शकेल आणि प्रतिकूल काळात माणूस आधीपासून सावध राहून अशा काळात शुभ कर्मे करण्यास प्रयास करू शकेल. ज्या योगी तो समय जो आहे प्रारब्ध भोगण्याचा तो सुसह्य होईल
अशा रीतीने ज्योतिषशास्त्र माणसाला कल्याणकारक प्रवृत्तीसाठी मार्गदर्शक होऊ शकेल. ज्योतिषांकडे गेल्यानंतर ज्योतिषी ही पत्रिका पाहणार. आज काय स्थिती आहे, ग्रह नक्षत्रांची स्थिती, महादशा अंतर्दशा अजून छानपैकी समजण्यासाठी महादशा आणि अंतर्दशा असते. तर कुठच्या ग्रहाची महादशा आहे, तर तो ग्रह किती दिवस, किती महिने, किती वर्ष त्या जातकाच्या कुंडलीत आहे आणि त्या दरम्यान तो असताना इतर किती ग्रह त्याच्या बरोबर साथीला येऊन जाणार आहेत. तर महादशा म्हणजे मोठी, अंतर्दशा म्हणजे त्या ग्रहाच्या अंतर्गत दुसरे ग्रह जेव्हा त्याच्या जवळ येतील किंवा त्याच्या कक्षेत येतील तर ती अंतर्दशा. या दोन्ही अंतर्दशा आणि महादशांचं त्या जातकावर परिणाम होतो. शुभ अशुभ असे काही ग्रह मानले जातात, पण खरं सांगायचं तर कुठचाही ग्रह अशुभ, कुठचा ग्रह शुभ म्हणण्यात अर्थ नाही. हे ग्रह नक्षत्र जे आहेत ते आपल्या पूर्वकर्मानुसार आपल्या प्रारब्धात जे भोगण्यास प्राप्त होतं ते भोगायला लावण्यासाठी आलेले असतात. मग शनी महाराज म्हटलं की लोक जरा घाबरतात, पण शनी महाराज असे आहेत की ते न्यायप्रधान आहेत. ते न्याय करतात. आपल्या कर्मांचा खरा न्याय निवाडा करणारे जर कोण असतील आणि त्यानुरूप आपल्याला फळ देणारे जर कोण असतील तर ते शनी. शनी हा ग्रह आहे. शनी महाराज आपण म्हणतो त्याला, शनी देव म्हणतो आपण त्याला. तर इथे तेच सांगण्याचा प्रयत्न केलाय की याचा अभ्यास करायचा आणि एखाद्या माणसाच्या जीवनातला अनुकूल व प्रतिकूल काळ कोणता हे जर ज्योतिषी खरोखर तज्ञ आणि प्रामाणिक असेल, तज्ञ आणि प्रामाणिक असणं गरजेचं आहे. तज्ञ असणं, आपण ज्याला अर्धवट माहिती आहे अशाकडे गेलो आणि आपली कुंडली दाखवली तर आपल्याला काही चुकीच्या गोष्टी कळल्यामुळे आपलं नुकसान होईल. पण त्या सुद्धा चुकीच्या गोष्टी कशामुळे कळणार, आपल्या प्रारब्ध भोगात असेल तर आपल्याला योग्य ज्योतिषी मिळणारही नाही आणि आपल्याला भोग भोगावे लागतील. मग तो खरोखर तज्ञ आणि प्रामाणिक असेल तर कदाचित म्हटलंय तरी तो वर्तवू शकेल, कारण हे प्रारब्ध भोग कोणालाही चुकणार नाहीत. प्रतिकूल काळात माणूस आधीपासून सावध राहील जर त्याला योग्य ज्योतिष आणि प्रामाणिक ज्योतिष मिळाला तर. अशा काळात शुभ कर्मे करण्यास तो प्रयास करू शकेल. प्रयत्न तर आपण करू शकतो शुभ कर्म करण्याची. कर्म सुधारणं फार गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की राहूची महादशा आहे, म्हणजे आपल्याला काय होणार आहे की आपली फसगत होऊ शकते. राहू काय करतो, भ्रम तयार करतो. राहू काय करतो, भ्रम तयार करतो. समोर जे आहे ते नाही दाखवत, जे नाही आहे ते दाखवतो. अशा पद्धतीने राहू काल आपल्याला त्रासदायक ठरतो. आपल्याला अनेक भास होतात, अनेक गोष्टी आतून कळायला लागतात आणि स्वप्न पडतात. अनेक प्रकारे राहू आपल्याला हे दाखवून देतो आणि त्यानुरूप आपले विचार बदलतात आणि आपली कर्म बदलतात. आपली कर्म बदलली की चांगली कर्म झाली तर उत्तम, पण वाईट कर्म झाले आपल्या हातून, नको ते घडायचंय, घडू नये ते घडलं तर काय होणार, पुन्हा आपल्याला ते भोग भोगण्यासाठी तयार राहावं लागणार. प्रारब्ध नवीन गोष्टी तुमच्या समोर मांडून ठेवणार. म्हणून आपण आपल्याला अगोदरच जर माहित झालं तर आपण काय करतो, आधीपासून सावध राहून अशा काळात शुभ कर्मे करण्यास प्रयास करू शकेल, ज्या योगे तो समय सुसह्य होईल. तो समय सुसह्य राहू आहे. राहू आपलं काम करणारच, कारण तो प्रारब्ध भोगण्यास आलेला, भोगायला लावण्यासाठी आलेला आहे. तो आपलं काम करणारच आहे. पण एखाद्याच्या खरोखर चांगल्या कर्माचा जर त्याला वाटा मिळायचा असेल, राहू कालात सुद्धा त्याला त्याचा फायदा होऊ शकतो, त्याचा उपयोग होऊ शकतो त्याच्या आयुष्यात. मग राहू काय आहे, तर राहू हा कलियुगामध्ये, राहू आणि केतू हे ग्रह असं म्हटलं जातं, हे कलियुगामध्ये प्रवृत्त झालेले आहे. मग हे छायाग्रह आहेत, फक्त छायेने ते तयार झालेत. ब्रह्मा केतू बऱ्याचशा कामांमध्ये अडथळे निर्माण करतो आणि राहू काय करतो, भ्रम तयार करतो. भ्रम तयार केल्याने आपली गफलत होते, विचारांची गफलत होते, चुकीचे निर्णय होतात आणि आपली फसगत होते. पण
एक असा वेळ असतो की काही हा कलियुग म्हणजे काय, तर कलियुगात कुकर्म करणाऱ्यांचं जय होताना आपण पाहतो. आपण हेही सुद्धा या प्रवचनाच्या दरम्यान अगोदरच्या काही भागांमध्ये शिकलेलो आहोत. पण अशा लोकांना तो मदत करतो म्हणजे काय, की सट्टा जुगार वगैरे किंवा असे वाईट कुकर्म करणारी लोक राहुकाल बघतात, राहुकाल असताना ती कामं करतात आणि त्यात त्यांना म्हणे असं समजलं जातं. मी नक्की हे सांगत नाही की असं होतं. त्यांना फायदा होतो, त्यांचा विजय होतो, त्यांना जे हवं असतं ते त्यातून मिळतं. मग काय तर हे कलियुगात आपली मती भ्रष्ट करण्यासाठी प्रवृत्त झालेले दोन ग्रह आहेत. मग आपण कसं वागायचं, तर मी नेहमी सांगतो त्याचप्रमाणे विवेक बुद्धीला सतसत विवेक बुद्धीमध्ये बदलून टाकायचं. आता अशा रीतीने ज्योतिषशास्त्र माणसाला कल्याणकारक प्रवृत्तीसाठी मार्गदर्शक होऊ शकेल, पण कोणीही ज्योतिषाला तुमचे प्रारब्ध बदलण्याची शक्ती नसते. कुठचाही ज्योतिषी तुमचे प्रारब्ध बदलू शकत नाही, ती शक्ती त्याला नसते. अशा वेळी ज्योतिषाच्या सांगण्यावर तुम्ही काही ग्रहांची उपासना केलीत, मी सांगितलं ना, काही ग्रहांची उपासना करणं म्हणजे की ते महादशा आहे, राहूची आहे, केतूची आहे, शनीची आहे, बुधाची आहे, गुरुची आहे, कोणाची आहे, तर त्या ग्रहाचे काही मंत्र असतात. महादशेत काही मंत्र असतात, अंतर्दशेत काही मंत्र असतात, जन्मस्थ काही ग्रह असतात असे. मग कुठचे तर बीज मंत्र, मूल मंत्र, अशा प्रकारे वेगवेगळे मंत्र असतात प्रत्येक ग्रहाचे. ते ग्रहांचे मंत्र त्या ज्योतिषाने आपल्याला दिले आणि त्या ग्रहांची आपण योग्य उपासना केली आणि काही व्रत वैकल्य केली तर फार फार तर तुमचे आत्मबल वाढतं. आत्मबल वाढणं फार गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींपासून प्रोटेक्शन कधी होतं, आत्मबलाने. आत्म म्हणजे स्वतःचं बळ, आंतरिक बळ वाढवणं. आणि आत्मबल वाढेल आणि आलेल्या भोगांना तुम्ही धैर्याने सामोरे जाऊ शकाल. पण प्रारब्ध हे तुम्हाला भोगावेच लागेल. प्रारब्ध भोगणं अपरिहार्य आहे. प्रारब्ध भोगायचंच आहे. मग हे ग्रह नक्षत्र तारे, आपला प्रश्न काय होता, ग्रह नक्षत्र प्रारब्ध भोगण्यात काय मदत करतात, तर मदत अशा पद्धतीने करतात. त्यांची रचनाच भगवंत अशी करतो, नियती अशी त्यांची रचना करते. तिथं प्रत्येक ग्रह त्या त्या ठिकाणी येऊन बसतो आणि त्या त्या वेळेला तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. मग कधी कधी शुभ ग्रह आल्यानंतर तुम्हाला त्याची प्रचंड फळं मिळतात ना. आम्ही काय सांगतो की अशा वेळेला सुद्धा गुरु गुरु हा ग्रह शुभ ग्रह आहे. मग गुरु वक्री असेल तर त्याच्यासाठी मंत्र दिले जातात, किंवा गुरु हा अजून प्रबळ करण्यासाठी, तर गुरुची महादशा अंतर्दशा आहे तर गुरुचा मंत्र त्यावेळेलाही करावा का, तर आपल्याला जी फळं खूप प्रमाणात मिळावीत असं वाटत असेल, तर ती योग्य प्रमाणात मिळावी अशी वाटत असेल तर ती मिळू शकतात. अशा वेळेला शुभ अशुभ ग्रहांचा विचार न करता ग्रहांचे मंत्र करणे गरजेचं असतं. आता राहू, केतू, गुरु, मंगळ, बुध हे ग्रह जणू ज्योतिषशास्त्राप्रमाणे कर्म कायद्याचा अंमल करणारे परमेश्वराचे प्रामाणिक अंमलदार आहेत. आता बघा, मी म्हटलं कुठचाही ग्रह शुभ किंवा अशुभ म्हणता येणार नाही, पण काही जे ग्रह आहेत म्हणजे कुठचे, राहू, केतू मी आधीच सांगितलं, मग गुरु, मंगळ, बुध हे ग्रह हे ज्योतिषशास्त्राप्रमाणे कर्म कायद्याचा अंमल करणारे, तो बजावणारे, तुम्हाला प्रारब्ध भोगाप्रमाणे जे भोगायचे ते भोगायला लावणारे हे अंमलदार आहेत. आणि ते परमेश्वराचे प्रामाणिक अंमलदार आहेत. प्रामाणिक, ते आपलं काम करतात, ते सोडत नाहीत कुणाला. ते कर्म कायद्याच्या मर्यादेत राहून माणसाला त्याच्या कर्माची शुभाशुभ फळ भोगावायला लावतात. शुभाशुभ का म्हटलंय, कारण काही ग्रह जे आहेत, गुरु आहे, बुध आहे, हे कसे आहेत, शुभ आहेत. मग राहू, केतू, मंगळ, शनी हे अशुभ मानले गेले. म्हणजे का, तर तुम्ही अशुभ कर्म केली आहेत म्हणून ते अशुभ कर्म, ते तुम्हाला त्या अशुभ कर्मांची फळं देणार आहे. शुभ काय, म्हणजे तुम्ही शुभ कर्म केलेलं आहे, त्या प्रारब्धानुसार तुम्हाला भोगायचं आहे, ते तुम्हाला भोगायला लावणारे, देणार आहे. आणि ते पूर्णपणे भोगायला मिळावेत म्हणून त्यांचे मंत्र केले की ते अजून आपल्याला मदत करतात, आपलं मनोबल वाढवतात. योग्य वेळेला म्हणतात ना की जर लोखंड पूर्ण तापल्यावर हातोडा पडला पाहिजे तरच लोखंडाला तडा जाणार, नाही तर हातोडा तुटेल.
म्हणून हे मंत्र करायचेच असतात किंवा तशा काही उपासना करायच्या असतात, काही व्रत वैकल्य करायचे असतात. तर वेगवेगळे ज्योतिषी आपापल्या पद्धतीने प्रमाणे आपल्या आपल्या माहितीप्रमाणे तुम्हाला उपाय देतील. जगातील काही अंमलदारांप्रमाणे हे लाचखाऊ अगर लोभी नाहीत. यांना लाचलुचपत चालत नाही. आपल्या भौतिक जीवनामध्ये आपले काही अंमलदार असतात, ते लाच घेऊ शकतात. तर जगातील काही अंमलदाराप्रमाणे हे लाचखाऊ अगर लोभी नाहीत. म्हणून प्रारब्धातून सुटण्यासाठी तुम्ही भले तुमच्या समजुतीप्रमाणे वा एखाद्या ज्योतिषाच्या सांगण्यावरून आयुष्यभर मंगळवारी कडक उपास केलात तरी किंवा शुक्रवारी एक वेळ नुसते चढे खाऊन राहा, शनिवारी नुसत्या उडदांचा आहार घ्या, त्याचा काही उपयोग प्रारब्ध बदलण्याकडे होत नाही. एखाद्या ब्राह्मणाकरवी त्याला दक्षिणा देऊन तुम्ही एखाद्या ग्रहाची शांती करता, जप करवितात, तरी वर म्हटल्याप्रमाणे हे ग्रह प्रामाणिक अंमलदार असल्याने ते तुमच्या असल्या लाचलुचपतीचा स्वीकार करणार नाहीत. फक्त तुमचं मनोबल वाढेल. म्हणून तुम्ही म्हणाल की या गोष्टी करूच नाहीत का? तर कराव्यात, मनोबल वाढण्यासाठी. मग एखाद्या ब्राह्मणाकडून मंत्र जप करून घेणं किंवा पूजा अर्चा करून घेणं, शांती करून घेणं किंवा आपण ते मंत्र करणं. अनेकांना असे अनुभव आले आहेत की मंत्र केल्याने खूप फरक पडला. एखादी ग्रहस्थिती अशी असते की मनस्थिती खराब करून टाकते. मग अशा वेळेला काय? तर मंत्र केला. तर मंत्र म्हणजे, मंत्राची व्याख्या मी काय करतो ती मी नेहमी सांगतो. मंत्र म्हणजे मनाला तंत्रवत चालवणारे काही शब्द आणि वाक्य यांचे उच्चार. मनाला तंत्रवत चालवणारे मंत्र, म आणि त्र, मंत्र, मनाला तंत्रवत चालवणारे काही शब्द आणि वाक्य यांचा समूह, त्यांचा उच्चार म्हणजे मंत्र. हे मंत्र केल्याने काय होणार? मन जे आहे हे चंचल आहे, जे सारखं विचल असतं, अशा अवस्थेत असलेल्या मनाला तंत्रवत चालवणं, त्याला काबू करणं कठीण आहे. मी पहिल्यापासून सांगतोय. मग काय? तर त्याला तंत्रवत चालवायचं. आपल्याला हवं त्या तंत्राप्रमाणे चालवायचं. मग ते कसं? तर काही उच्चार करणे. जसं ओम प्राम प्रेम प्रॉम शनेश्वराय नमः. शनीचा हा बीज मंत्र आहे. मग हे ओम प्राम प्रेम प्रॉम हे उच्चार केले. या पद्धतीने उच्चार मी समजावून सांगतो लोकांना. का? तर ते उच्चार केल्याने तसं मंडल तयार होतं. उच्चार फार महत्वाचे आहेत, स्वर फार महत्वाचे आहेत. हे विज्ञान आहे. या विज्ञानाप्रमाणे आपल्या भौतिक मंडल तयार होतं. त्यामुळे आपलं मनोबल वाढतं आणि मनोबल वाढल्याने आपल्याला सहज सुलभ होतात हे प्रारब्ध भोग भोगणं. अगदी सरळ साधं आहे, याच्यात फार गहन असं काही नाहीये, पण ते समजून घेणं गरजेचं आहे. आता हे म्हटलंय ना की हे प्रामाणिक अंमलदार आहेत, हे आपलं काम चोखपणे बजावणारच आहे. ते अशा लाचलुचपतीचा त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही, ते स्वीकार करणारच नाही. मग आपण पुढचा एक विचार येतो ना की नामस्मरण, राम नाम जप प्रारब्ध भोग भोगण्यात कसे साह्यभूत होतात? भगवंताचं, सद्गुरूंचं नामस्मरण करणे, नामस्मरण. तर हे किंवा रामनाम जप करणे हे प्रारब्ध भोग भोगण्यात कसे साह्यभूत होतात? आता ते जाणून घेऊया. आपली शास्त्रे आणि संत सांगतात की इष्ट देवतेचे स्मरण, इष्ट देवता, प्रत्येकाची एक देवता, इष्ट देवता असते, ते इष्ट देवतेचं स्मरण आणि नामजप हे माणसाला त्याचे प्रारब्ध भोगण्यात फार उपयुक्त होतात, फार महत्वाचं आहे. रामनाम हे तर संसार चक्रात अडकलेल्यांना मुक्तीदायक आहे. संसार चक्रात अडकलेल्यांना रामनाम हे फार मुक्तीदायक असं एक रामबाण हा उपाय. रामबाण, रामनाम घेणे. नामजप हे रामबाण औषध आहे, ज्या योगे जीवात्म्याला जडलेला महारोग, जीवात्म्याला जडलेला महारोग
जो भवरोग म्हणून ओळखला जातो त्यातून माणूस मुक्त होतो. भवरोग, हा भव, या भवसागरात आपण आलेलो आहोत, जन्म घेतलेला आहे. आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे आपल्याला जन्म मिळालेला आहे आणि प्रारब्ध रूपाने आपल्याला सगळे आपले भोग भोगायचे आहेत. मग हा भोग भोगण्याचा जो भव सागर आहे, या भवसागरात आपल्याला राम नाम घेणं हा फार मोठा रामबाण उपाय आहे आणि त्यातून माणूस मुक्त होऊ शकतो. फार महत्वाचा आज आपल्याला एक टप्पा कळलेला आहे की पुन्हा एकदा वाचतो, राम नाम हे तर संसार चक्रात अडकलेल्यांना मुक्तिदायक आहे. नाम जप हे रामबाण औषध आहे. ज्या योगे जीवात्म्याला जडलेला महारोग जो भवरोग म्हणून ओळखला जातो त्यातून माणूस मुक्त होतो. पण रामनाम हे आयुर्वेदीय औषधाप्रमाणे आहे. आयुर्वेदीय औषध, आयुर्वेदात औषध आपण घेतो ते कसं असतं, तर ॲलोपॅथिक पद्धतीत पथ्य पाणी सांभाळण्याची विशेष जरूर नसते. इंजेक्शन, औषध, गोळ्या घेत असताना तेल, तिखट, आंबट न खाण्याचा डॉक्टरांचा विशेष आग्रह नसतो. हे खाऊ नका, ते खाऊ नका, पथ्य पाळा वगैरे नसतं. कारण या पद्धतीत रोग वरवरच बरा केला जातो असे म्हणतात. कशात? ॲलोपॅथीमध्ये. पण आयुर्वेदात तसं नसतं. पण आयुर्वेद उपचार पद्धतीचे तसे नाही. त्यात कडक पथ्य पाळणे बहुधा आवश्यक असते, कारण रोगाचे मुळापासून उच्चाटन करण्याचा त्यात प्रयत्न असतो. हे जे राम नाम किंवा नाम जप जे आहे, नामस्मरण जे आहे ते आयुर्वेदिक औषधाप्रमाणे याच्यात पथ्य पाळावी लागतात. स्वैर वागणं बिलकुल त्यात अलाउड नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. यात पथ्य पाळावी लागतात. मग पथ्य म्हणजे काय? तर रामनाम हे पण रामबाण औषधीय आयुर्वेदिक औषधासारखे आहे. भवरोगासारख्या जीवाला जडलेल्या जुनाट रोगाचा समूळ नाश करायचा असल्याने आणि जीवाला जन्म मरणाच्या चक्रातून कायमचे मुक्त करणे हा त्याचा हेतू असल्याने नाम जपाबरोबर काही कडक पथ्ये पाळणे आवश्यक आहे. एका संत कवीने या पथ्यांची एक यादीच लोकहितार्थ जाहीर केलेली आहे. ही पथ्ये सांभाळली तरच या दिव्य औषधाचा फायदा होईल. अशी पथ्ये पुढील प्रमाणे आहेत. एक संत कवी आहेत, त्यांनी एक यादी जाहीर केली लोकहितार्थ आपल्यासाठी की पथ्य कुठची आहेत आणि सांभाळली तरच या दिव्य औषधाचा आपल्याला उपयोग होणार. दिव्य औषध नामजप किंवा राम नाम, हे आयुर्वेदिक औषध आहे. तर पहिलं पथ्य आहे, कधी असत्य न बोलणे, खोटं बोलणं चालणार नाही. कोणाचीही निंदा करू नये, न करणे, आत्मस्तुती न करणे. आता सत्य बोलावं, खोटं बोलू नये. दुसरी गोष्ट कोणाची निंदा नाही करणे आणि तिसरं आत्मस्तुती न करणे, ज्याने अहंकार येणार. आत्मस्तुती करायचीच नाही. कोणतेही व्यसन न करणे. परधनाची कधी अभिलाषा न बाळगणे, परधनाची अपेक्षा बाळगू नये. परस्त्रीला माते समान मानणे, तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा, आपल्या आईकडे बघतो त्याप्रमाणे. आपल्या नामजपाची कोणाशीही वाच्यता न करणे. मी हा जप करते, मी हा जप करतो, मी असे जप केलेत, मी इतके जप केलेत, जप करण्यात मला असं वाटतं जप तर मी किती करू शकतो, किती करते, मला काही नाही, मी इतके जप केलेत. हे सगळं 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 आपण सगळ्यांना सांगत फिरतो. हे सांगायचं नसतं. मी रोज जप करतो, जप करते. आपल्या नामजपाची कोणाशी वाच्यता करूच नये. आणि आठवं, मी मोठा भक्त आहे असा अभिमान न बाळगणे. मी मोठा भक्त आहे, अमुक एका सद्गुरूंचा, अमुक एका देवाचा मी मोठा भक्त आहे. आपण आपल्या स्वतःला मोठं ठरवणं आपल्या हातात आहे का? नाही. मला एका सद्गृहस्थाने विचारलं की भोग आहेत ते भोगावेच लागणार. तर हे प्रारब्ध भोग जे आहेत हे भोगत असताना हे गृहस्थ फार असं म्हणू शकतं, कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मला जाणवलं की हे फार मोठे कृष्ण भक्त आहेत आणि कृष्णाशिवाय कोणालाही मानत नाहीत किंवा मानत असतीलही, पण ते कृष्णाची भक्ती खूप करतात. तर त्यांचं असं म्हणणं होतं की मी एकदा कृष्णाधीन झालो आहे,
मग आता मला कशाची चिंता नाही, मला प्रारब्ध भोग का भोगावे लागतात? तर मी म्हटलं की हे पहा, तुम्ही कृष्णाधीन झालेला आहात. तुम्ही कृष्णाला आपलंसं केलंय, कृष्ण भगवंताला आपलंसं केलेलं आहे. पण कुठपर्यंत हे आपल्याला माहित आहे का? त्यानं कृष्ण भगवंतानं आपल्याला आपलंसं केलं पाहिजे. जेव्हा कृष्ण आपल्याला आपलंसं करेल तेव्हा आपण या प्रारब्ध भोगातून बाहेर पडू. मग तो कधी? तर आपल्याला वैराग्य आलं पाहिजे. कृष्ण म्हणजे वैराग्याचं रूप आहे, स्वरूप आहे. वैराग्य आलेलं नाही, अजूनही सगळ्या गोष्टींची अपेक्षा आहे. माझं हे झालं पाहिजे, माझं ते झालं पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं बनायचं तसं पण बऱ्याचशा भौतिक गोष्टींची अभिलाषा बाळगून आपण बसलेलो असतो आणि कृष्णाची भक्ती करत असतो. का? तर ह्या भौतिक गोष्टी आपल्याला हव्या असतात. पण ह्या भौतिक गोष्टींमध्ये विरक्ती आली, वैराग्य आलं, तर त्यातून तुमची सुटका होते. मग कृष्ण आपल्याला आपलंसं करतो. म्हणून त्यानं म्हटलं, तुम्हाला कृष्णाने आपलंसं केलंय का? तर ते माझ्याकडे प्रश्नार्थक बघू लागले. बरोबर आहे, पाहत बसले की हा प्रश्न पडला की मी कृष्णाला आपलंसं केलंय, पण त्यानं मला आपलंसं केलंय का? तर ते म्हणाले, आपलं म्हणणं खरं आहे, मला आज पटलं. तर जोपर्यंत मी याच्यातून बाहेर पडणार नाही, या प्रारब्ध भोग मला भोगून चाललेच पाहिजेत आणि नवीन गोष्टीची अभिलाषा करणं मला बाजूला ठेवून फक्त आणि फक्त कृष्ण भक्तीत स्वतःला लीन केलं पाहिजे. वय वर्ष या अशी अट काहीच नसते. कुठच्याही वेळेला कोणीही, ना गुरुला वय असतं ना शिष्याला वय असतं. कुठच्याही वेळी कोणीही तुम्हाला गुरुची दीक्षा देऊन जाईल, पण गुरु भेटणं हे सुद्धा प्रारब्ध भोगावर अवलंबून आहे. प्रारब्धात असावं लागतं तरच ती भेट होते. मी म्हटलं ना की हे प्रारब्धात नसेल तर हा कर्माचा सिद्धांत जाणून घेण्यासाठी तुम्ही समोर बसणारच नाही. तुम्ही बसलात म्हणजे तुम्हाला हा सिद्धांत भगवंताच्याच मनात आहे, तुमच्या प्रारब्धातच आहे. तुम्हाला हा समजून घ्यायचा आहे, पण तो योग्य पद्धतीने समजून घेता यावा यासाठी तुम्हाला आता क्रियमाण सुधारलं पाहिजे, सजग राहिलं पाहिजे. मी मोठा भक्त असा अभिमान न बाळगणे फार महत्वाची गोष्ट आहे. केवळ उदाहरण म्हणून ही थोडीशी पथ्ये सांगितली. थोडीशी पथ्ये आहेत, ही उदाहरण म्हणून आहेत. संपूर्ण पथ्यांची ही यादी नव्हे. यातील निदान एखादे पथ्य जरी माणसाने निश्चयपूर्वक अव्याहत म्हणजे कायम पाळले तरी राम नाम घेण्यास अगदी सोप्या अशा औषधाचा इष्ट परिणाम तुम्हाला जाणवू शकेल आणि तुम्हाला तुमचे प्रारब्ध सुसह्य झाल्याचे अनुभवास येईल. प्रारब्ध सुसह्य होण्यास, प्रारब्ध नष्ट होण्यास म्हटलेलं नाही, सुसह्य होण्यास, झाल्याचे तुम्हाला अनुभवास येईल. म्हणजे काय? तर यातलं एखादं, ही काही आहेत, ही संपूर्ण यादी नाहीये, त्यातली काही आहेत, त्यातलं एखादं जरी पथ्य पाळलं, अव्याहत आणि निश्चयपूर्वक पाळलं, निश्चय करायचा, तरी रामनाम घेण्यास अगदी सोप्या अशा औषधाचा इष्ट. रामनाम घेतलं त्याचा परिणाम कधी होणार? तर ही जी काही पथ्य आता आपण ऐकली, या पथ्यातलं एखादं पथ्य पाळायची आपण सुरुवात करा, प्रयत्न करा. ही साधना आहे, तरच तो तुम्हाला परिणाम जाणवेल. पण आपण सर्वांचा असा अनुभव आहे की यातील एखादी पथ्य आपण काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करीत नाही. असा प्रयत्न करण्याचा कोट्यवधी माणसात एखादाच ही पथ्य न पाळता जीवनभर रात्रंदिवस एखाद्याने नामजप केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. फार महत्वाचं आहे. आपण जर यातलं काहीही करत असू तर लक्षात घ्या, बरेच लोक मला म्हणतात की रोज आम्ही 11 माळा करतो, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे करतो, असं होतं तसं होतं, आम्ही इतके जप केले, सगळं काही आहे, पण आमचं जे संकट आहे ते काही टळलं नाही, आमच्या समस्या काही दूर झाल्या नाही. तर ही पथ्य जे आहेत यातलं एखादं तरी पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच त्या नामजपाचा परिणाम होणार, तो अनुभवास येणार. तर कोट्यावधी माणसात असा एखादाच असतो की ज्याला अनुभव येतो, कारण तो ते पाळतो. ही पथ्य न पाळता जीवनभर रात्रंदिवस एखाद्याने नामजप केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. उलट त्यामुळे अशा माणसात मी मोठा भक्त आहे असा वृथाभिमान उत्पन्न होईल. वृथाभिमान, खोटा अभिमान. त्याचा हा केवळ मिथ्याचार म्हणजे खोटा
आचार चाललेला असणार, दांभिकपणा ठरेल व लाभापेक्षा त्याची हानी अधिक होईल. बघा, नाम घेताना सुद्धा या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आम्ही स्वामींचं करतो, आम्ही स्वामींचे भक्त आहोत, आम्ही असं आहोत, आम्ही तसं बरंच काही. मग स्वामी भक्त आहात तुम्ही. आता मी एक कमेंट वाचली, थोडस वाईट वाटलं, थोडस विचित्र वाटलं, की हे कर्माचा सिद्धांत आपण शिकतो आहोत. मी सांगण्याचा प्रयत्न समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. यात इथे मी बसलेलो आहे, ही एक वास्तू आणि ही जागा आहे, ही प्रारब्धानुरूप मिळालेली आहे. आणि या जागेवर बसून मी हे प्रवचन रेकॉर्ड तुम्हाला करून तुम्हाला प्रसारित करतो आहे. हे सुद्धा प्रारब्ध योगाने घडत आहे. अनेक अडचणी येतात, त्यातून सुद्धा बाहेर पडतोय. मग या जागेत मी कसं आसन घेतलं आहे, काय किती तकिया पाठी आहेत, कसा मी बसलो आहे, काय करतो, यापेक्षा किंवा माझ्या बाजूला कुठची वस्तू आहे. आता इथे एक मूर्ती आहे, ही मूर्ती आहे, या वास्तूमध्ये असलेल्या ह्या गोष्टी अशाच आहेत. तिथे मी बसून तुमच्यापर्यंत काही ज्ञानाच्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. मग तिथे तो लाफिंग बुद्धा म्हटला जातो. तर जात पात धर्म या गोष्टी श्री स्वामी समर्थांचे जर भक्त असाल किंवा सद्गुरूंचे भक्त असाल, ते स्वतःच त्यांची चरित्र वाचा. त्यांच्या बखरीमध्ये सगळं काही लिहिलेलं आहे. त्यांच्या चरित्र सारामृत घ्या, ती वाचा. तुम्हाला आधी कळू देत स्वामी म्हणजे काय. माझा जो प्रवास आहे तो माझा प्रवास हाच आहे. मी नेहमी सांगतो की आधी सद्गुरूंना ओळखणं गरजेचं आहे. ते काय आहे, स्वामी तत्व ओळखणं किंवा सद्गुरु तत्व, गुरु तत्व ओळखणं फार महत्वाचं आहे. मग सगळ्या गोष्टींमध्ये गुरुतत्व आहे. आज हा लाफिंग बुद्धा, हा जो बुद्ध आहे, हा खटकण्याची गोष्ट नाहीये. आपल्याला जे ज्ञान मिळते ते किती घेता येईल तेवढं घ्या, ही विनंती आहे, हा आदेश नाही. या गोष्टी नगण्य आहेत, गणना करायची गरजच नाहीये हो. आहे तो तिकडे, तो असू दे, तो आहे. ही एक वास्तू आहे. या वास्तूत ज्या ज्या गोष्टी आहेत, ती वास्तू फार महत्वाची आहे, ते पवित्र आहे. कारण या वास्तूत बसून आज त्या वास्तूला मला धन्यवाद दिले पाहिजेत, की या वास्तूत या जागेवर बसून, किंवा हा जो समोर कॅमेरा आहे, या कॅमेऱ्याचे धन्यवाद, या सगळ्या वातावरणाचे, या सगळ्या गोष्टीचे, पृथ्वीच्या प्रत्येकाचे मला धन्यवाद दिले पाहिजेत. ग्रॅटिट्यूड फील केला पाहिजे मला, की मला आज हे सगळं लाभलं आहे, जेणेकरून ही मी एक माझी सेवा करत आहे, माझी सेवा साधना चालू आहे. माझ्या स्वामी समर्थ, माझे जे सद्गुरू आहेत, यांनी दिलेली सेवा मी करत आहे. त्यात आजूबाजूला काय आहे ते माझ्यासाठी किंवा माझ्या स्वामींसाठी नगण्य आहे. त्या गोष्टीचा आपणही विचार करू नका. मग तो बुद्धा खटकण्याची मला तरी वाटत नाही की काही गरज असेल. कारण या गोष्टी उपस्थित करण्यापेक्षा जे ज्ञान मिळते त्याकडे जास्त लक्ष द्या. या गोष्टी नगण्य आहेत. पुन्हा सांगेन, तुम्हाला जे ज्ञान मिळते ते किती साठवता येईल. स्वामी समर्थांकडे अनेक धर्मीय लोक येतात, येत होते आणि पुढेही येणार. कुठच्याही धर्माची आडकाठी स्वामींनी केली नाही, करायला लावली नाही. सर्व संत, सर्व सद्गुरू, सर्व यतिपुरुष, सर्व धर्म सहभावच सांगतात. सनातन धर्म जरी म्हटला तरी सनातन धर्माचं मूळ हेच आहे. आपल्या धर्माची कोणी अवहेलना केली म्हणून आपण त्या धर्माची अवहेलना करून त्या धर्माच्या गोष्टी जर आपल्याला दिसल्या तर त्याची घृणा मनात उत्पन्न होणं हे सुद्धा एका प्रकारचं कर्म आहे, जे अशुभ कर्म आहे. कृपया हे करू नका. समजून घ्या कर्माचा सिद्धांत. आपण एक एक गोष्ट करतो, एक एक गोष्ट लिहितो, कमेंट मध्ये काय करा, काय कळलं नाही, काय जाणून घेण्याची आणखीन इच्छा आहे, हे येऊ द्या. कमेंट फार महत्वाच्या असतात आपल्या. आपण जेव्हा असे कमेंट करता तेव्हा जितकं वाईट माझ्या अंतःकरणाला वाटतं ना, कदाचित तितकंच वाईट आपल्या सद्गुरूंना सुद्धा वाटत असेल. हे फार लक्षात ठेवा.
आणि हे लक्षात ठेवून कमेंट करा. कारण हा जो सगळा प्रकार चालला आहे हा व्यापार नाही, हा कुठच्याही पद्धतीने धन गोळा करण्यासाठी चाललेला नाही. जेवढं जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत पोहोचता येईल, लोकांपर्यंत ह्या ज्ञान पोहोचवता येईल, ही आमची सेवा आहे. या सेवेमध्ये असली अडसर कृपया उभी करू नका. आपण छान म्हणे स्वामी भक्त आहात, नाथ स्वामी म्हणता आपल्याला, तर तो जो लाफिंग बुद्धा आहे तो खटकतो. का खटकतो? खटकूच नये. कारण स्वामी म्हणजे काय हे कळलं. स्वामी म्हणजे, मी सांगतो माझी व्याख्या, स्वामी म्हणजे स्वतः मी. मी म्हणजे अहंकारातला मी नाही, तर मी म्हणजे आतमध्ये जो असलेला आत्मा, तो आत्मा या परमात्म्याचा अंश स्वरूप आहे. म्हणजे स्वामी म्हणजे स्वतः मी. हे जेव्हा कळणार, जेव्हा हे आपल्याला कळणार, तेव्हा इतर सगळ्या गोष्टी नगण्य होणार, कसलीच गणना होणार नाही. फार महत्वाची आहे. तर इथे पुढे आपण जाऊया. केवळ रामनाम घेतल्याने जर कोणाचा उद्धार होणार असेल तर माणसापेक्षा रामनामाची टेप असलेल्या टेप रेकॉर्डरचा अथवा ग्रामोफोनचा सर्वप्रथम उद्धार व्हावयास हवा, त्या वस्तूचा नाही होणार. मग काय, तर आपण सुद्धा ना रामनाम घेतो आणि विचार असे वाईट असतील तर चालेल का? नाही. आपण रामनाम घेतो आहोत, आपण नाम जप करत आहोत, आपण सिद्ध पुरुषांचं, सद्गुरूंचं नामस्मरण करतो आहोत आणि आपल्या मनात असे विचार येणं हे फार चुकीचं आहे. अशाने त्याचा उपयोग होणार नाही, आपण पदभ्रष्ट होणार. आपल्याला ज्या मार्गाने जायचं आहे किंवा सद्गुरूने आपल्याला जो मार्ग अंकित करून दिलेला आपल्या स्वामींनी, तो आपला चुकेल. आपण नको त्या रस्त्यावर जाऊ, नको त्या मार्गाने जाऊ. आणि पदभ्रष्ट म्हणजे आपल्याला जिथून ज्या रस्त्याने पथावरून जायचंय तो चुकेल आणि आपण भ्रष्ट होऊ. हे फार महत्वाचं आहे. तर केवळ रामनाम घेतल्याने उद्धार होणार नाही, तर अशा पद्धतीची पथ्य. काय पथ्य? आता हे जे मी उदाहरण सांगितलं, की एक पथ्य पाळणं, की असल्या गोष्टींचा विचार मनात आला नाही पाहिजे, ही गोष्ट मला साधनेत खटकते. ही साधना आहे. साधना फार महत्वाची आहे. सेवा साधना. आपण सगळ्या पूजा अर्चा करतो, सगळं काही कर्मकांड करतो, पण अंतरात्म्यापासून किती करतो हे फार महत्वाचं असतं. तर अंतरात्मा म्हणजे काय? तर त्या आत्म्याला साक्षी ठेवून करणं. आपण त्याला साक्षी ठेवायला तयार नाही आहोत. आपण त्याला बाजूला ठेवतो. आत्मा आपल्याला सांगणार की आपण चुकतो आहोत, पण आत्म्याला आपण बाजूला ठेवतो आणि आपल्या मनाचं पण ऐकतो आणि मग स्वैराचार होतो. मग हातून अशुभ कर्म घडतात. पुन्हा मग संचित तयार होतं, मग प्रारब्ध म्हणून भोगावं लागतं. हाच कर्माचा सिद्धांत आहे. या कर्माच्या सिद्धांतात तुम्ही कमेंट करताना नवीन कर्म करून देऊ नका. आमचं काहीही बिघडणार नाही, फक्त वाईट वाटेल थोड्या वेळापुरतं, पण तुमची कर्म ही क्रियमाण कर्म तुम्हाला प्रारब्ध म्हणून एक ना एक दिवस भोगायला लागतील. स्वामींच्या बकरीमध्ये लिहिलेलं आहे, चिलीम ओढत असताना एका मुसलमान धर्माच्या एका पहारेकऱ्याला महाराजांनी पाहिलं. तर ते महाराजांना म्हणाले, त्यांना म्हटलं हा कोणतरी साधू आहे किंवा असाच आहे कोणतरी फकीर, याची आपण मस्करी करूया. म्हणून त्यांनी तो चिलीम रिकामी असलेला महाराजांना दिला आणि हे लो चिलीम चाहिए क्या, तो घेतला त्यांनी आणि रिकामी चिलीम त्यांनी ओढला आणि दूर सोडला. तेव्हा ते जे मुसलमान ग्रहस्थ होते पहारेकरी, ते नतमस्तक झाले आणि तिथून ते महाराजांचे भक्त झाले. नंतर ते महाराजांना भेटू लागले रोज. आणि तेव्हा महाराज चोळाप्पाच्या घरात होते. चोळाप्पाच्या घरात असताना एकदा ते भेटायला आले असताना चोळाप्पाच्या घरातल्यांना हेच वाटलं की हा परधर्मीय माणूस आपल्या घरात येऊ नये. महाराजांनी म्हटलं हा येत असेल तर ह्याच्या बरोबर याच्या पंक्तीला बसून मी जेवणार, नाही तर मी जेवणार नाही. तर ते जे गृहस्थ आलेले ते सुद्धा थोडे संकुचित वृत्तीने बाहेरच थांबले. तेव्हा महाराज ओरडले आणि त्यांनी स्वतःच्या पंक्तीला बसवून त्याने जेवायला घातलं. हे आपले स्वामी आहेत. हे स्वामी तत्व आपल्याला कळलं पाहिजे. माझ्या स्वामींचं आपण तत्व अंगीकारलं असेल आणि आपण स्वामीनामाचा झेंडा खांद्यावर घेतला असेल
तर मग लाफिंग बुद्धा काय, इथे इतर काही धर्मांचे कितीही पुतळे जरी उभे केले तरी आपल्याला काय शिकायचंय, स्वामी काय सांगतात, गुरुतत्व काय सांगतात. तर हे फार महत्वाची गोष्ट समजून घ्या. तर कर्माचा सिद्धांत अजून पुष्ट होईल, व्यवस्थित समजेल तुम्हाला. हा कर्म आपण प्रत्येक वेळेला विचारांनी करत चाललो, नवीन नवीन. एखाद्याने गाय मारली म्हणून आपण वासरू मारत नाही ना, आणि मारू नये. एखाद्याने चूक केली असेल, करो. फार महत्वाचं म्हणजे संयम. तर केवळ रामनाम घेतल्याने जर कोणाचा उद्धार होणार असेल तर माणसापेक्षा रामनामाची टेप असलेला टेप रेकॉर्डर किंवा ग्रामोफोन त्याचा सर्वप्रथम उद्धार झाला पाहिजे. वरीलपैकी कोणती पथ्य न पाळता कित्येक लोक रामनाम जप करण्यात आयुष्य खर्च करतात. अशांचा कधी उद्धार होत नाही आणि यापुढे होणार नाही. संत कवी काय म्हणतात, जप करता झिजले मणी, कथा ऐकता फुटले कान, तरी न होई ब्रह्मज्ञान. दगड पाहता वाही फुल, तुलसी पाहता तोडी पान, नदी पाहता करी स्नान, तरी न होई ब्रह्मज्ञान. जप करता करता मणी झिजतात, कथा ऐकून ऐकून कान फुटतात, तरी सुद्धा ब्रह्मज्ञान होत नाही. तर दगड पाहिला आणि फूल त्याच्यावर वाहिलं, तुळस पाहिली आणि पान तोडलं, नदी पाहिली आणि स्नान केलं, तरी सुद्धा ब्रह्मज्ञान मिळणार नाही. तर ब्रह्मज्ञान कधी मिळणार, तर त्या गुरु तत्वाला समजून घ्या. गुरु तत्व म्हणजे काय, तर गुरु आपल्यापासून काय अपेक्षा करतात, आपण कसं वागावं, आपला आचार कसा असावा, आपला विचार कसा असावा, आपले उच्चार कसे असावे, ते शुद्ध असावे. त्याने काय अपेक्षा आपल्यापासून. गुरुचरित्र, श्री गुरुचरित्र जे आहे नृसिंह सरस्वतींवर, हे व्यवस्थित वाचलं, त्याचं अध्ययन केलं तर आपल्या लक्षात येईल की गुरु आपल्याकडून काय अपेक्षा करतात, आपण कसं वागावं. आचार विचार कसे शुद्ध असावे, उच्चार कसे शुद्ध असावे. माणसाने उपरोक्त पथ्य जर प्रथम पासून पाळली तर त्याला भवरोग होणारच नाही. पथ्य पाळणं फार गरजेचं आहे. माणसाने उपरोक्त पथ्य पाळली जर प्रथम पासून पाळली तर त्याला भवरोग होणारच नाही, आणि रोगच नसेल तर औषधांची जरूर पडणार नाही. आणि पथ्य पाळायची नसतील तरी औषधाची जरुरी नाही, कारण पथ्य पाळायची नाही तर औषध घेऊन काय उपयोग. हे आयुर्वेदिक औषधासारखं आहे नामजप, कारण ते घेण्याचा काही उपयोग होणार नाही. पथ्या वाचून रोग बरा होणारच नाही. नाहीतर कुत्रे मांजरे गाढवे घोडे इत्यादी पशु, तसेच पशु पक्षी कीटक किडा मुंगी हे कधी नाम घेतात का, रामनाम घेतात का, नाही. तरी भगवंताची त्यांच्यावर कृपा असतेच. प्रत्येक प्राणी मात्रावर भगवंताची सद्गुरूंची कृपा असते, तशीच आपल्यावरही असणारच. तुम्ही आणि हे पशुपक्षी कीटक यात काहीच फरक नाही, हे ध्यानात ठेवा. प्रत्येक जीव हा जीव आहे, जीवात्मा आहे. फक्त मनुष्याला मन आहे, बाकी सर्व काही समान आहे, त्यांच्यात फरक काहीच नाही. मी हरीचा दास हरी माझा रक्षक, मी हरीचा दास हरी माझा रक्षक, जे जे हरी करील तेथे माझ्या हिताचे, दृढ धरा हा विश्वास. कसा विश्वास दृढ धरायचा बघा. मी हरीचा दास झालो, हरी माझा रक्षक. तो कधी होणार, मगाशी सांगितलं उदाहरण एका गृहस्थांचं. मी भगवंताचं इतकं करतो, मी भगवंताचं तितकं करतो, हो, पण त्याचे दास होणे, त्याचे नोकर होणे फार महत्वाचं आहे. तर हरी पण आपले रक्षक बनतील, आणि जे जे हरी करील ते ते माझ्या हिताचं हे मानलं पाहिजे. नाही तर हे माझं देवाच्या घरी न्याय नाही, असं कसं झालं, मी देवाचं इतकं करतो करते, चालू असतं आपलं नेहमीच. पण हेच का नाही होत. जे जे हरी करील ना ते ते माझ्या हिताच आहे असं समजायचं. दृढ धरा हा विश्वास, असा विश्वास दृढ धरायचा आहे. आता मग परमात्मा, आता आपण ग्रह नक्षत्र समजून घेतले, नामस्मरण समजून घेतलं, नामजप समजून घेतला, तर या प्रारब्धात काय काय मदत करतात. तर आता परमात्मा प्रारब्ध भोगण्यात कोणती मदत करतो. परमात्मा, परम आत्मा, जे आपल्या आत्म्याच्या, आपण ज्या
परमात्म्याचे परमात्म्याचे अंश स्वरूप आत्मा आहोत, जीवात्मा आपण म्हणतो ते. आपण पूर्वी पाहिले आहे की क्रियमाण कर्म नियंत्रित करण्याला कर्मयोग सहाय्यभूत होतो. कर्मयोग, कसं कर्म करावं, कसं करू नये, आपण शिकलोय. या कर्माच्या सिद्धांतांच्या अगोदरच्या काही अध्यायांमध्ये आपण शिकलोय. आपण पूर्वी पाहिलंय की क्रियमाण कर्म नियंत्रित, क्रियमाण कर्म जे आता आपल्या हातात घडतायत ना, ती नियंत्रित करण्याला कर्मयोग साध्य करणं गरजेचं आहे. तर तो सहाय्यभूत होतो. त्याचप्रमाणे प्रारब्ध टाळता येत नाही हे जरी खरे, तरी पण त्याचे नियंत्रण करण्याला भक्तियोग सहाय्यभूत होतं. कर्म करणं गरजेचंच आहे. भक्तियोग, कर्म आणि धर्म हे मी समजावून सांगितलेलं आहे. हे पुन्हा पुन्हा सांगेन. अगोदरचे काही जे अध्याय आहेत ते पुन्हा 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 आपल्या पाहण्यात ठेवा, म्हणजे त्याचा संबंध प्रत्येक नवीन प्रवचनाच्या अध्यायात तुम्हाला महत्वाचा आहे आणि तो लागत जाईल. तर आपण काय पूर्वी पाहिलं की क्रियमाण कर्म हे नियंत्रित करण्यासाठी कर्मयोग सहाय्यभूत आहे, कर्म केलेच पाहिजेत. त्याचप्रमाणे प्रारब्ध टाळता येत नाही हे जरी खरं असलं, तरी पण त्याचं नियंत्रण करता येतं, ते भक्तियोगाने. भक्तीशिवाय मार्ग नाही दुजा. परमात्मा प्रारब्ध भोगण्यात कोणती मदत करतो, तर भगवंताची भक्ती करण्याने प्रारब्ध भोगण्यात खूपच मदत होते, खूप मदत होते. ही वस्तुस्थिती आहे, खरं आहे. तर भक्तियोग फार महत्वाचा आहे. शास्त्र आणि संत महात्मे भगवंताची भक्ती करण्यासाठी याची साक्ष देतात. आता शास्त्र जे आपली आहेत, जे धर्मग्रंथ वगैरे आहेत, जी सगळी पुरातन गोष्टी आपल्या आहेत, जी पुराणं आहेत ती, आणि संत महात्मे यांची आपण चरित्र वाचली की आपल्याला कळतं की ते काय सांगण्याचा प्रयत्न करतात. तर भगवंताची भक्ती करण्यासाठी ते सांगतात आणि तिची साक्ष देतात की भगवत भक्ती में रहो, लीन रहो, दरबार में पडे रहो. परंतु भगवंताची भक्ती म्हणजे काय हे आपण स्पष्टपणे समजले पाहिजे. हेच फार महत्वाचं आहे. आपण भगवंताची भक्ती करतो, बरोबर आहे, माहित नसतं, गुरु केलेलं नसतं, वेडीवाकडी जशी येते तशी आपण करत असतो. मग काय, तर गुरु करणं गरजेचं आहे, सद्गुरु भेटणं गरजेचं आहे. ते आपल्याला त्याची व्यवस्थित फोड करून समजावून सांगतात की गुरुतत्व म्हणजे काय, भगवंताची भक्ती म्हणजे काय. भगवंताची भक्ती म्हणजे काय हे आपण स्पष्टपणे आधी समजावून घेतलं पाहिजे. भगवंताची भक्ती म्हणजे भगवंताचे मानणे, त्याचं ऐकणे, तो काय सांगतोय ते मानणे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागणे. त्याची इच्छा, आपली इच्छा नाही. भगवंताची इच्छा काय, तो ठेवील त्या परिस्थितीत समाधानाने धर्म मार्ग न सोडता राहणे. धर्म मार्ग न सोडता राहणे फार महत्वाची गोष्ट आहे. बघा, मी माझ्या वडिलांची भक्ती करतो असे मानणारा एखादा मुलगा जर केवळ त्यांचे नाव आदरपूर्वक उच्चारेल, त्यांचे गुणवर्णन करेल, लोकात त्यांची प्रशंसा करेल, पण वडिलांनी सांगितल्याप्रमाणे जर तो वागणार नाही, त्यांनी अभ्यास करायला सांगितला तर हा खेळायला जाईल, त्यांनी दंगामस्ती करू नको म्हटले तर हा शांत बसणार नाही, तर अशा मुलाला आपल्या पित्याचा भक्त म्हणता येणार नाही. जे त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे आपल्याला वागलं पाहिजे, वर्तन केलं पाहिजे. उलट आपल्या अशा बेफाम वागण्याने तो त्यांच्या मनातून उद्वेग, त्यांच्या मनात तो उद्वेग उत्पन्न करेल. भगवंताच्या मनात उद्वेग उत्पन्न करण्यापेक्षा भगवंताच्या मनात आपल्याबद्दलची भावना एक भक्त म्हणून दृढ झाली पाहिजे. अशा पद्धतीची आपली भक्ती पाहिजे. फार महत्वाचं आहे. म्हणजे काय, तर त्याने विहित करून दिलेल्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. की सगळी पुराण, ही शास्त्र, हे जे सद्गुरू आहेत हे आपल्याला हेच सांगतायत की ती काय, भक्ती म्हणजे काय, भगवंताचं मागणं, भगवंताचं मानणं, भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं आणि तो ठेवील त्या परिस्थितीत समाधानाने धर्म मार्ग न सोडता राहणं हे फार महत्वाचं आहे. तर भगवंताची भक्ती म्हणजे त्याच्या इच्छेप्रमाणे धर्म मार्गाने न चालता आपण मोठे भक्त आहोत असे लोकांना भासवण्यासाठी खड्या आवाजात भजन कीर्तन करणे, सकाळ संध्याकाळ देवळात जाणे, गंध लावणे, रुद्राक्षांची मोठी माळ घालणे,
लोकांच्या लक्षात येईल अशी गळ्यात घालणे, रुद्राक्षांची माळ इत्यादी गोष्टी करणे म्हणजे त्यांची भक्ती नव्हे, ही केवळ ढोंगबाजी आहे, आत्मवंचना आहे. आत्मवंचना, स्वतःचीच विवंचना, ही आत्मवंचना आहे. हे सगळे दिखाव्याचे प्रकार आहेत, ही कर्मकांड आहे. बरेचसे लोक आहेत की हे घालणं गरजेचं आहे, पण कधी आणि कोणी. अमुक एकाने घातली म्हणून मी घालेत नाही. या गोष्टी जसे गुरूंची भेट, कोणीतरी गुरु केला म्हणून आपण जाऊन गुरु करणं नाही. आपण जायला पाहिजे सत्संगाला, आपण गेलं पाहिजे, पण ती भेट आपल्या प्रारब्धानुसार योग्य वेळी होते आणि खरे गुरु सद्गुरू आपल्या समोर उभे राहतात. हे प्रारब्ध भोगावरच आहे, हे आपल्या पूर्वसंचितावरच आहे. हाच कर्माचा सिद्धांत आहेच. मग एखाद्याने एखादी माळ गळ्यात घातली, ती का घातली त्याचं स्वतःचं एक वैयक्तिक कारण असेल. कोणी कानात बाळी घातली असेल, कोणी काय केलं असेल, त्याचं अंधानुकरण करू नये असं सांगण्याचा इथे उद्देश आहे. तर त्याने सांगितलंय भगवंताने, त्याची इच्छा काय आहे, धर्म मार्गाने वागा, त्या मार्गाने चाला. तर आपण मोठे भक्त आहोत असं दाखवण्यासाठी या गोष्टी परिधान करणं चुकीचं आहे. भगवंतानी गीतेच्या 12व्या अध्यायात भक्ताची लक्षणे सांगितली आहेत. त्यात ते असे नाही सांगत की जे लांब शेंडी राखतील अथवा दाढी राखतील, गुंदटिळा माळा लावतील, करतील, रात्रभर झांजा वाजवून मोठमोठ्याने भजन करणे, लोकांना समजावे अशा रीतीने करतील, तो माझा परमभक्त. भगवंत स्वमुखाने सांगतात की तोच माझा खरा भक्त, की जो पुढील लक्षणाने युक्त आहे. तो भक्त माझा नाही जो या सगळ्या गोष्टी करेल. भगवंतानी गीतेच्या 12व्या अध्यायात काय सांगितलंय, भक्ताची लक्षणे. त्यात ते असे नाही सांगत आहेत की लांब शेंडी राखायची, दाढी राखायची, गंध टिळा माळा करायच्या, रात्रभर झांजा वाजवून मोठमोठ्याने भजन, लोकांना समजावे अशा रीतीने करतील. ते परमभक्त नाहीत भगवंताचे. भगवंत स्वमुखाने सांगतात की तो माझा खरा परमभक्त, की जो पुढील लक्षणाने युक्त आहेत. ते काय लक्षणं आहेत, तर फार महत्वाची लक्षणं आहेत बघा. सर्व भूतांचे बाबतीत ज्याची भावना द्वेष रहित आहे. सर्व भूतांचे, जितके काही भूत म्हणजे काय, सगळे आत्मे, परमात्मे, आणि जे काही सर्व भूत म्हणजे प्राणी मात्र, सर्व योनीत जन्मलेले जे काही प्राणी मात्र आहेत, त्यांच्या बाबतीत ज्याची भावना द्वेष रहित आहे, कोणाच्याही बद्दल त्याच्या मनात द्वेष नाही, जो निस्वार्थी व सर्वांवर प्रेम करणार आहे, ज्याची वागणूक सर्वांची मैत्रीपूर्ण आहे, ज्याचे अंतःकरण सर्वांबद्दल दयाशील आहे, जो अप्पलपोटा नाही, ज्याचे मनात अहंकार नाही, ज्याचे मन सुखाची वा दुःखाची प्राप्ती झाली असता सम म्हणजे अविचल आहे, अविचल राहते, ज्याच्या मनात अपराध्याबद्दल सुद्धा क्षमा भावना आहे. अपराध कोणी केला असेल तरी त्यालाही क्षमा करण्याची भावना असणे, जो नेहमी ध्यान योग युक्त असतो, हानी लाभात ज्याचे मन संतुष्ट राहते. हानी हो लाभ हो, मन संतुष्ट ज्याचं राहतं, ज्याने आपले शरीर आपल्या ताब्यात म्हणजे वश ठेवले आहे. हे शरीर आहे ना, या शरीराच्या ज्या अपेक्षा असतात, मग खाणं पिणं उठणं बसणं हे सर्व काही शरीराच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या आपल्या ताब्यात असणं गरजेचं आहे. असा माणूस ज्याचा माझ्यावर दृढ विश्वास आहे, भगवंत सांगतात, ज्याचा माझ्यावर दृढ विश्वास आहे, ज्याने आपले मन व बुद्धी मला अर्पण केली आहे, ज्याच्यामुळे कोणीही जीवाला उद्वेग प्राप्त होत नाही, ज्याच्यामुळे कुठच्याही जीवाला उद्वेग त्याला पाहिल्यावर त्याच्यामुळे उद्वेग प्राप्त होत नाही, म्हणजे ज्याच्या मनात कोणाबद्दल उद्वेगाची भावना नाही. असे लोक असतील की ज्यांना बघितल्याबरोबर द्वेष निर्माण झाला. असं आपण वागल्यामुळे होणार ना. एखादी व्यक्ती जशी वागत असेल त्याला पाहिल्यावर आपल्याला उद्वेग निर्माण होईल, किंवा आपल्यामुळे कोणाच्या मनात उद्वेग येऊ नये, की कोणाबद्दल आपल्या मनात उद्वेग येऊ नये. जो हर्ष भय संताप, हर्ष म्हणजे आनंद, भय म्हणजे भीती, आणि संताप म्हणजे राग रहित आहे, या गोष्टी त्याच्यात नाहीत. दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून ज्याच्या मनात ईर्ष्या उत्पन्न होत नाही, जो अनपेक्ष म्हणजे आकांक्षा रहित आहे,
जो अंतर्बाह्य शुची आहे, शुची आहे म्हणजे काय, ज्याचा आहार विहार शुद्ध, प्रीती द्वेष कपटरहित आहे, असे ज्याचे शुद्ध अंतःकरण आहे, तो म्हटले शुची, अंतर्बाह्य शुची, शुद्ध. तर शुची म्हणजे काय, तर शुद्ध आचरण, आहार विहार शुद्ध, प्रीती द्वेष कपटरहित, प्रीती पण नाही, द्वेष पण नाही, कपट पण नाही, असं ज्याचं शुद्ध अंतःकरण आहे, जो अंगीभूत कार्याने दक्षतेने वागतो. अंगीभूत कार्य जे आहे तो दक्षतेने म्हणजे सतर्क राहतो, सजग राहतो, जो पक्षपात रहित आहे, पक्षपात करीत नाही, ज्याचे मन नेहमी निश्चिंत म्हणजे व्यथारहित, निश्चिंत म्हणजे व्यथारहित आहे, प्रारब्धानुसार शरीर मन वाणीद्वारा घडणाऱ्या सर्व कर्मांमध्ये तो कर्तेपणाचा अभिमान बाळगत नाही. प्रारब्ध, पुन्हा आलं प्रारब्ध, प्रारब्ध, प्रारब्धानुसार शरीर मन वाणीद्वारा घडणाऱ्या सर्व कर्मांमध्ये तो कर्तेपणाचा अभिमान बाळगत नाही. चांगलं किंवा वाईट मी केलं नाही, जो कधी हर्षित होत नाही व जो कधी कोणाचा द्वेष करीत नाही, जो शोक करीत नाही, जो कामना रहित आहे, जो शुभ व अशुभ कर्मांच्या फळांचा त्यागी आहे. शुभ कर्म अशुभ कर्म केलं त्या फळांचा त्याग ज्याच्या मनात आहे, ज्याचे अंतःकरण भक्तियुक्त आहे, ज्याची बुद्धी शत्रू मित्र मान अपमान शीत उष्ण या द्वंद्वात सम राहते. काही असो, जी वृत्ती समान राहणे, सम राहणे फार महत्वाचे आहे. मग शत्रू असो मित्र असो मान असो अपमान असो शीत उष्ण गरम थंड काही नाही, जो संसारात आसक्ती विरहित वागतो. आसक्ती, आसक्तीचा अर्थ मी एकदा समजावून सांगितलाय. सक्तीने एखादी गोष्ट येते आणि आस म्हणजे सतत आस सगळ्या गोष्टींची. एकदा एखादी आस केली, ती मिळाली की पुन्हा ती मिळावी, पुन्हा ती मिळावी, ही सक्तीने नंतर ती मिळालीच पाहिजे, अशी जी वृत्ती असते त्याला आसक्ती म्हणतो. तर ती आसक्ती विरहित जो वागतो, जो निंदा स्तुती समदृष्टीने अनुभवतो, निंदा करा किंवा स्तुती करा, समदृष्टीने जो अनुभवतो, जो मननशील आहे, मननशील, अभ्यास सतत मनन, मनन ध्यास करत राहिलं पाहिजे मनात. आणि जो मननशील आहे, शरीर निर्वाहाच्या बाबतीत जे मिळेल त्यात तो संतुष्ट राहतो. शरीर निर्वाह, शरीर मिळाले त्याप्रमाणे ज्या ज्या गोष्टी आपल्याला गरजेचं आहेत, जे जसं मिळेल, जसं मिळेल त्यात संतुष्ट राहणे. शरीर निर्वाहाच्या बाबतीत, निर्वाह करणं म्हणजे ते चलन करणं, त्याचं वहन करणं, शरीराचं वावरणं, त्या बाबतीत जे मिळेल त्यात तो संतुष्ट आहे. घरादारावर आसक्ती व मोह न ठेवणारा असा स्थिर बुद्धी भक्तिमान पुरुष, असा स्थिर बुद्धीचा भक्तिमान पुरुष मला फार प्रिय आहे असे भगवंत सांगतात. फार महत्वाच्या गोष्टी आहेत. वरीलपैकी एखादेही लक्षण आपल्यात नसेल तर उगाच मी मोठा भक्त आहे अशी शेखी मारण्यात काही अर्थ नाही. मी भक्त आहे, मी देवाचा फार लाडका आहे असे आपण म्हणणे किंवा स्वतः भगवंताने हा माझा भक्त आहे आणि मला फार प्रिय आहे असे म्हणणे, या दोघात जमीन आसमानाचे अंतर आहे. मी मगाशी समजावून सांगितलं, एका गृहस्थाला मी काय सांगितलं ते हेच सांगितलं. मी देवाचा लाडका आहे असे आपण म्हणणे आणि स्वतः भगवंताने हा माझा भक्त आहे, हा मला प्रिय आहे असं सांगणं, या दोघात जमीन आसमानाचा फरक आहे. उदाहरणार्थ एखाद्याने स्वतःला बिर्ला शेठचा मुलगा म्हणून जाहीर केले तर त्याला कवडीचाही फायदा होणार नाही. याउलट बिर्ला शेठनी एखाद्याला आपला मुलगा म्हणून जाहीर केले ना, बघायलाच नको, तर तत्क्षणी तो त्यांच्या सर्व संपत्तीचा वारस ठरतो. भगवंतानी जर तुम्हाला आपलं भक्त मानले तर तुमचा फायदा होईल आणि मग स्वाभाविकच मीराबाई, नरसिंह मेहता इत्यादी त्यांच्या अन्य भक्तांप्रमाणे तुमचे प्रारब्ध सुसह्य करण्यासाठी तो तुमच्या पाठीशी उभा राहील. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. का म्हणतात त्याला कारण हे आहे, मी आहे, भिवू नकोस. प्रारब्ध भोगाच्या बाबतीत आपण भीती असते आपल्या मनात, तर प्रारब्ध भोगण्यात समस्या समोर उभ्या राहिल्या की आपली थरका पुडतो, आपल्याला भीती वाटते. आपण किती स्वामींचं भक्त म्हटलं
तरी एखादी गोष्ट घडली तर आपलं अंग शारतं, आपल्याला भीती वाटते. स्वामी काय सांगतात, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं वाक्य वाचलं की आपल्याला स्वामी समोर उभे राहतात. मग स्वामी काय सांगतात की तुम्हाला मी शरीर दिलंय, मन चित्त आत्मा बुद्धी सगळं दिलंय, त्याचा योग्य वापर करा. तुमच्या आतमध्येच मी बसलोय. तुम्ही स्वामी म्हणजे स्वतः मी, हे समजून घ्या आणि मग तुम्हाला कशाचीही कमतरता पडणार नाही. परंतु भगवंताच्या अशा मदतीमध्येही कर्म सिद्धांतानुसार आहे. फार महत्वाची गोष्ट आता. परंतु भगवंताच्या अशा मदतीमध्येही, मदत करतो ना भगवंत, त्यातही कर्म सिद्धांतानुसार काही मर्यादा आहेतच. प्रारब्ध हे प्रत्येकाला भोगावेच लागते. भगवंत ते भोग काही प्रमाणात हलके करतो, इतकंच. पूर्ण घालवू शकत नाही. त्यात एखादा वेरळा असू शकतो, हजारात लाखात एखादा. समजा एखाद्या माणसाला अपघात होऊन काही गंभीर इजा झाली तर त्याचे औषध पाणी सेवा चाकरी आप्तजन करू शकतात. पण तो जर सांगू लागला की माझे शारीरिक दुःख कोणीतरी भोगण्याची कृपा करा, तर तसे कोणी करू शकणार नाही. त्याला ते स्वतः भोगलेच पाहिजेत. फार महत्वाचं उदाहरण आहे बघा. एखाद्याला अपघात झाला आणि गंभीर इजा झाली तर त्याचे औषध पाणी सेवा चाकरी आप्तजन करू शकतात. आप्तजन जे आहेत ते करतात. पण जर तो सांगू लागला की माझं हे जे दुखणं आहे शारीरिक, ते दुःख भोगण्याची कृपा कोणीतरी करा, तर तसं कोण करू शकणार नाही. ते त्याला मदत करतील, त्याची सेवा चाकरी करतील. तर त्याला ते स्वतःचं दुःख स्वतः भोगलं पाहिजे, हेच प्रारब्ध आहे. हाच कर्माचा सिद्धांत आहे. बरोबरच या न्यायाने माणसाने भगवंताच्या आज्ञेचे उल्लंघन करून काही कुकर्म केले, हा जो न्याय आहे त्याला भोगायलाच लागणार. त्या न्यायाने माणसाने भगवंताच्या आज्ञेचं उल्लंघन केलं समजा आणि काही कुकर्म केलं, तर कर्म सिद्धांत कायद्यानुसार त्या कर्माचं फळ त्याला भोगलंच पाहिजे. भगवान हा दयाळू असा जगतपिता असला तरी तोही काही हस्तक्षेप करू शकत नाही. मी हल्लीच कोणाला तरी सांगितलं की तुम्हाला वाटतं की स्वामी बघतायत, की देव पाहतो आहे. हो, पाहतोच आहे. पण तुम्ही जे ठामपणे ह्या कलियुगात वर्तन करताना भगवंताला अपेक्षित आहे माहितीये का तुम्हाला? नाही. भगवंताची जी पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्या वृत्तीकडे, तुमच्या कर्मांकडे आहे, तो तुम्हाला माहित आहे का? नाही. मग कसं केलं पाहिजे? सगळी कर्म त्या भगवंताला अर्पण करा. हे नेहमी नुसतं म्हटलं जातं. मी फार वेळा ऐकतो लोकांकडून. स्वामी आहेत, ते योग्य वेळी योग्य दाखवतील. हो, कुणाला दाखवतील? अहो, तुम्हाला दाखवतील, आपल्याला दाखवतील, आपल्यालाच दाखवतील. आपण जे म्हणतो त्यांना की स्वामी आहेत ते एक दिवस न्याय करतील. हो, न्याय करणारच ते. ते न्याय करण्याची गरज नाही. तुमची कर्म आहेत ते प्रारब्ध भोगानुसार तुम्हाला भोगायला लागणार आणि प्रारब्ध फळ देऊनच शांत होतं. हे कर्माचा सिद्धांत आहे. हा कर्माचा सिद्धांत तिथे कामी येणार. भगवंताची भक्ती करणं, नामजप करणं, रामनाम घेणं हे आयुर्वेदिक औषध आहे. त्याची पथ्य पाळायची आहेत. म्हणजे काय? कर्म करताना सजगता असली पाहिजे. कर्म करताना म्हणजे क्रियमाण कर्म, हे फार महत्वाचं आहे. हा कर्माचा सिद्धांत पुन्हा 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 ह्याचा उहापोह होतोय पहा. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतायत आणि नव्याने समजतायत त्या. आणखीन खोलात आपण जातोय, सूक्ष्मात सूक्ष्म अशा आपण गोष्टी जाणून घेतोय. ढोबळमानेने पाहिलं तर कर्माचा सिद्धांत आपल्याला समजलाय. मग कर्माचा सिद्धांत नुसतं समजून चालणार आहे का? तो अंगीकारला पाहिजे. मग तो अंगीकारत असताना कसं कर्म करायचं हे आपल्याला सांगणार कोण? तर या पद्धतीने जो अभ्यास चाललाय. आता इथे एक उदाहरण दिलं. खुद्द श्रीराम परात्पर परब्रह्म असूनही जेव्हा आपले निर्गुण निराकार स्वरूप सोडून सगुण रूपात, साकार रूपात जगात अवतरले, तेव्हा त्यांनी पण कर्म कायद्याची मर्यादा सांभाळली आणि त्याप्रमाणे ते वागले. भगवान साक्षात विष्णू, ज्यांनी ही सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे, ब्रह्मांडाचे रचयिते निर्माण करते आहेत, ते स्वतः ते निर्गुण आहेत, निराकार आहेत. पण जेव्हा ते आपले निर्गुण निराकार स्वरूप सोडून सगुण शरीर रूपात अवतरले जगात, तेव्हा त्यांना पण कर्म कायद्यांची मर्यादा सांभाळावी लागली आणि त्याप्रमाणे ते वागले. भगवान श्रीराम स्वतःच सांगतात बघा, यत चिंतितन तदिहम दूरतरम
प्रयाति यतः चेतसा न कलयितहं तदीहाम्युपत्ति प्रातर्भवामिं वसुधाधीपः चक्रवर्तीं सोहम व्रजामिं विपनें जटिल तपस्वीं. ज्या दिवशी सकाळी मी चक्रवर्ती राजा म्हणून सिंहासनावर बसणार होतो, यत चिंतितं तदहि दूरतरं प्रयाति यत चेतसहं न कलितं तदी हाम्युपैति प्रातर्भवामिं वसुधाधीपं चक्रवर्तीं सोहम व्रजामिं विपनें जटिल तपस्वी. ज्या दिवशी सकाळी मी चक्रवर्ती राजा बनून सिंहासनावर बसणार होतो, त्याच दिवशी सकाळी मला कर्म कायद्याचा मान राखून जटाधारी तपस्व्याच्या वेशात वनवासाला जावे लागले. आपण ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. भगवान स्वतः अवतरले आहेत, त्यांना सुद्धा ह्या कर्म कायद्याला अनुसरून भोगावेच लागले. तर आपण पूर्वी अशी अनेक उदाहरण घेतली. ही उदाहरणं देत असताना हा कर्माचा सिद्धांत हळूहळू आपण खोलात जाऊन सूक्ष्मात सूक्ष्म जाऊन समजून घेतोय. प्रत्येक गुरुवारी नवीन 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 गोष्टी आपण समजून घेतोय. काही अंशी असं तुमच्या कमेंट्स येत आहेत की आम्हाला एखादा प्रश्न असला की त्या दिवशीचं प्रवचन पाहताना आम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं मिळतात, मग आम्ही प्रश्न लिहित नाही. त्याप्रमाणे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स कमी येऊ लागलेत. हरकत नाही, खूप छान आहे. कमेंट केल्याच पाहिजेत असं नाही, पण कमेंट करा जर काही कळत नसेल तर. बऱ्याचशा गोष्टी गुंतागुंतीच्या असतात. पुन्हा नवीन अध्यायामध्ये नवीन गुरुवारी जेव्हा आपण प्रवचनाला बसतो ऐकायला, तेव्हा आपल्याला त्या गोष्टींचा उलगडा होतो. खूप छान. आणि आपण या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगेन की या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. असे अनेक लोक जे आहेत ज्यांना या गोष्टी जाणून घेण्याची गरज आहे, पण त्यांना माहिती नाहीये. बऱ्याच वेळेला लहान मुलं असतात ना, ते पोटात दुखलं म्हणून रडायला लागतात, पण त्यांना कळत नसतं की का दुखतंय, भूक लागली हे पण त्यांना कळत नसतं. आपण सुद्धा या ईश्वराची, परमेश्वराची, भगवंताची बालकं आहोत. आपल्याला कळत नाहीये की आपल्याला काय हवंय. तर हे जाणून घेणं आपल्याला कधी होणार, ज्या वेळेला आपण भगवंताला मनापासून हाक मारणं. मग भगवंताला मनापासून हाक मारणं काय असतं, तर आपण जशी वेडीवाकडी भक्ती करत असतो, ती करत असताना प्रारब्ध भोगानुसार असा एक स्थिती निर्माण होते आणि कोणीतरी येऊन आपल्याला तो नवीन मार्ग देतो आणि आपण भगवंताकडे जातो. भगवंत आपली आई आहे, तिला हाक मारणं गरजेचं आहे. आपली आर्त हाक तिच्यापर्यंत पोहोचली तर ती आपल्याला येणार आणि आपल्याला ज्ञानामृताचं स्तनपान करणार. यासाठी अनेक लोक आहेत, त्या लोकांपर्यंत हा कर्माचा सिद्धांत पोहोचवावा अशी माझ्या भगवंताची, माझ्या स्वामींची इच्छा आहे. तर आपण हे कार्य भक्तिभावाने सेवा म्हणून करा. अशीच श्रवण ध्यान सेवा तुमची चालू राहू देत. आजच्या गुरुवारी आपण इथेच थांबूया. सर्वांना अनेक स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.